पनवेल शहरातील काही भागात पाणी सोडले जात नसल्यामुळे आणि महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या टेंभाडे गावाला पाण्याचा तुटवडा भासत असल्यामुळे त्या ठिकाणच्या महिलांनी सन 2018 मध्ये महापालिकेवर हंडा घेऊन मोर्चा काढून त्यावेळी नियमित पाण्याची मागणी केली। त्यावेळी उपायुक्त जमीर लेंगेकर यांनी दोन्ही ठिकाणी पाणी मिळावे असे आदेश पाणीपुरवठा विभागाला दिल्यानंतर महिला घरी परतल्या होत्या। पनवेल शहराजवळील टेंभाडे गावातील 50हून अधिक महिला त्यावेळी येऊन थांबल्या होत्या। गावात दररोज पुरेसे पाणी नाही येत, पाणी येते तर फक्त सकाळी एकदाच व तेही कमी कालावधीसाठी। यामुळे पाण्याचा प्रश्न टेंभाडे येथील महिलांसमोर गेली अनेक वर्ष आवासून उभा आहे। गावातील काही ठिकाणी भरपूर पाणी येते तर काही भागात अगदीच पाणी येत नाही। त्यामुळे असा भेदभाव का? आम्ही महानगरपालिकेत समाविष्ट होऊनही जर पाण्यासारखा साधा प्रश्न सुटत नसेल तर आम्ही खासदार, आमदार, नगरसेवक, नगरसेविका निवडून कशाला देतो? अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याची ताकद यांच्यात नाही का? असा थेट सवाल यावेळी कोकण संध्याची बोलताना तेथील महिलांनी उपस्थित केला। यावेळी सामाजिक कार्यकर्ता निलिमा पाटील यांनी स्वतः त्या ठिकाणी हजर राहून संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला। मात्र अधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे व्यस्त असल्याचे कारण देत टोलवाटोलवी केली। यामुळे भविष्यात टेंभाडेकरांना मुबलक पाणी मिळेल का, हा एक सवालच आहे। मी अर्ज केला होता तेव्हा बऱ्याच लोकांनी सपोर्ट केला, पण पाण्यासाठी कोणच पुढे आला नाही का? तर माझ्याकडे कोणता पद नाहीये किंवा पावर नाहीये, पण मी गावासाठी करतेय। मग पाटील वळीलाच का पाणी नाही? बाकी सगळीकडे पाणी असतो, पाटील वळीलाच का पाणी येत नाही? हा एक आमच्या लेडीजचा ही एक मोठी समस्या आहे। तर त्यांच्यासाठी प्लीज प्रशासनाला मी एवढीच मागणी करेन की त्यांना पाणी लवकरात लवकर मिळावं। आणि त्या माध्यमातून आपण आपल्या प्रभागातल्या लोकांसाठी काय सांगा, म्हणजे कशा पद्धतीमध्ये प्रश्न मांडतात? मी एवढंच बोलेन की मी उभं तर राहणारच आहे, पण माझं एवढंच एक म्हणणं आहे, जर मी निवडून आली किंवा नाही आली तरी मी गावासाठी करणार, मी एवढं बोलू शकते। आणि या पाण्याच्या समस्याबाबत आपण महानगरपालिकेशी काय झालेली आहे मीटिंग आमची गेल्या वर्षी। कुठली झाली? पनवेली गेलेलो ना, गेल्या वर्षी पनवेली गेलेलो आहे आम्ही, गेल्या वर्षी दोनदा गेलेलो। महानगरपालिकेवर 2 ते 3 वेळा हे लोक हंडा वगैरे सगळं घेऊन गेलेले, पण प्रशासनाने लक्ष दिलेलं नाही। आणि जेव्हा मी अर्ज दिले, मी आरटीआय टाकला, त्याच्यात पाण्याचा, गटाराचा, लाईटीचा सगळा विषय झाला, तरी सुद्धा लक्ष दिलेलं नाहीये कोणी। आपला एक शेवटचा प्रश्न की कशा पद्धतीमध्ये आपल्याला पाण्याचं या ठिकाणी नियोजन करणार म्हणजे प्रशासनाकडून केलं पाहिजे, कशा पद्धतीने पाणी आलं पाहिजे अशी आपली मागणी आहे। आम्हाला व्यवस्थित 1 तास आला तरी पुरेसं आहे पाणी, व्यवस्थित आला पाहिजे। आम्ही जास्ती मागतच नाही, 1 तासाने आमचा पाणी होऊ शकतो। 1 तासाने मशीन आहे, मशीन कसं फुल, कारण दुसऱ्या मजल्यावर जाताना त्यांना मशीन लागणार शेवटी। मी प्रशासनाला एवढीच मागणी करेन की कमीत कमी दिवसातून 2 तास तरी पाणी त्यांनी सोडला पाहिजे। पाणी भरपूर आहे, नाही असं नाही, पण आमच्या वलीलाच पाणी नाही। तिकडे चावी पिलतात, आम्हाला चावी पिलायला जायला लागतं तरी आम्हाला पाणीच येत नाही। चावी ती तुम्ही काढू शकता, आम्हाला अजिबात पाणी मिळतच नाही। सकाळी 7ला पाईप लावतो तरी पाणी येतच नाही। दुसऱ्या सगळ्या वलीला पाणी आहे, फक्त पाटील वलीलाच पाणी नाही। या आधी ग्रामपंचायत जेव्हा होती त्यावेळेला पाणी यायचं का व्यवस्थित? तेव्हा आमची तिकडं नलांची नल होतं, गावकीची नल होतं आमचं। आणि आता पाण्याचं म्हणजे टायमिंग कसं आहे, म्हणजे दिवसातून एकदा येतं का, आठवड्यातून एकदा येतं का, महिन्यातून एकदा येतं? दररोजचे 7:30ला सोडतात, 7:30 ते 12, पण आम्हालाच पाणी नाही। आणि किती वेळ पाण्याचं म्हणजे टायमिंग असतो, 1 तास असतो का 2 तास? सकाळी 7:30 ते 12 पर्यंत असतो। आमच्याच वलीला पाणी अजिबात नाही। आम्ही अशी माहिती घेतली की या ठिकाणी म्हणजे काही भागामध्ये पाणी येतं आणि काही भागामध्ये पाणी येत नाही, अशा प्रकारे। तर ते तुम्ही आधी कोणाकडे तशी मागणी केलेली आहे? आम्ही सगळ्यांना फोन करून पण बोलवतो, पाणी नसला तरी फोन करतात, कोणीच येत नाही। पाणी पुरवठ्याच्या ऑफिस मध्ये पण जाऊ, पाणी